हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल. सो कसे आहात तुम्ही सगळे? आणि आज आहे आपल्या क्लासचा डे 2. सो क्लास 2 आहे आणि खरंच ज्यांनी क्लास 1 हा पूर्ण आणि व्यवस्थित बघितला त्यांना ही क्लास 2 खूप छान समजणार आहे. आणि ज्यांनी क्लास 1 बघितला नाही आणि डायरेक्टली क्लास 2 मध्ये आले त्यांना नाही समजणार आहे, कारण आपली अर्धी थेरी ही क्लास 1 मध्ये कम्प्लीट झालेली आहे. प्लस आपल्या मेहंदी फील्ड मध्ये आपण कोणकोणतं सामान यूज करतो ते त्याची ओळखही क्लास 1 मध्ये करून दिलेली आहे. आणि आता क्लास 2 मध्ये आपण उर्वरित थेरी घेणार आहोत. सो आजच्या थेरीमध्ये खूप इम्पॉर्टंट टिप्स आहेत, जसं की मी क्लास 1 मध्येच तुम्हाला सांगितलं होतं. सो ते आज सांगणार आहे आणि खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, जी मी इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती पण सांगणार आहे. लाईक तुम्ही हा व्हिडिओ बघेपर्यंत मी ती तुमच्यासोबत शेअर पण केली असेल. तर ती गोष्ट अशी आहे की आपल्या या व्हिडिओच्या खाली ज्या मुलीची जास्त कमेंट असेल, देन आपण जी इंस्टाग्रामला क्वेश्चन बॉक्स टाकणार आहे त्यावरती पण जिचा जास्त प्रश्न असेल, जी खूप कनेक्टेड असेल आपल्या ह्या क्लासेस सोबत, आणि येस म्हणजे असं काही कमेंट्स करायच्या जास्तीत जास्त म्हणून काहीही कमेंट्स करायची नाहीये. पूर्ण क्लासमध्ये तुम्हाला एक कोणती गोष्ट जास्तीत जास्त आवडली आहे ती गोष्ट तुम्हाला कॉमेंटमध्ये सांगायची आहे आणि रोज तुम्हाला अटेंडन्स लावायचा आहे तुमच्या नावाचा. सो मी लिहून ठेवणार आहे की अशी कोणती मुलगी आहे की जी रोज कमेंट करतीये आणि खूप कनेक्टेड आहे. सो त्या मुलीला आपण त्या मुलीचं नाव आपण लास्ट आपला जो सगळ्यात शेवटचा व्हिडिओ असेल, क्लासचा शेवटचा दिवस असेल, त्यामध्ये अनाऊन्स करूयात. प्लस त्या मुलीला आपण आपल्याकडनं काहीतरी छोटस आणि ब्युटिफुल असं गिफ्ट देऊयात, कारण आता आपण एवढा क्लास घेतोच आहे आणि एवढ्या आवडीने मुली बघतच आहेत, तर आपण असंही करूयात जेणेकरून आपल्याला इंटरेस्ट वाढेल अजून आणि सगळे ह्या बाबतीमध्ये सिरियस घेतील. सो येस, आता असं होईल की अशा भरपूर मुली असतील ज्या सोबत सोबत कमेंट करतील आणि जास्तीत जास्त कमेंट्स करतील. अशी कोणतीही एकच मुलगी असेल असं नाहीये, बरोबर? सो अशा खूप मुली असतील, तर आपण तसंही करूया. जर खरंच खूप मुलींनी मनावरती घेतलं तर आपण छोटं छोटं का होईना पण त्या मुलींना गिफ्ट देऊयात ज्यांच्या नावासोबत म्हणजे त्यांच्या अटेंडन्स सोबत त्यांची अजून एक कमेंट ऍड असेल, जे की तिला क्लासमध्ये सगळ्यात जास्त आपल्या आज काय आवडलं, शिकवलेलं काय आवडलं. सो येस, आणि खरंच आपले क्लास खूप छान पद्धतीने बघा आणि आजच्या क्लास 2 ला आपण सुरुवात करूया. तो आपलं काल क्लास 1 मध्ये काय काय झालं होतं, तर मेहंदी पावडरचे प्रकार, मेहंदी ऑइलचे प्रकार, मेहंदी फिल्टर कशी केली जाते, प्रॅक्टिसची मेहंदी कशी भिजवली जाते, त्यासोबत ब्रायडलची मेहंदी कशी भिजवली जाते, मेहंदीमध्ये साखर का घालतात, हे एवढं सगळं आपलं क्लास 1 मध्ये कम्प्लीट झालं होतं. क्लास 2 मध्ये आज आपण स्टॉकिंग का केली पाहिजे, सो त्याच्या काही टिप्स आहेत, आणखी वेगळ्या काही टिप्स देणार आहे मी तुम्हाला, जसं की मेहंदी रंगली नाही तर काय करायचं, मेहंदीला कलर यावा यासाठी काय करायचं, मेहंदीमुळे काही अलर्जी झाली तर काय करायचं, त्यानंतर नवरीची ऑर्डर बुक करताना नवरीला कोणते कोणते क्वेश्चन विचारायचे जे तिच्या हेल्थशी रिलेटेड असतील, आणि ऑर्डरला जाताना मेहंदी व्हॅनिटीमध्ये काय काय असलं पाहिजे, त्यासोबत प्रॅक्टिसचे मेहंदी प्रमाण आणि ब्रायडल मेहंदीचे प्रमाण हे सुद्धा आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. सो नक्की लक्ष देऊन बघा आणि लिहून घ्या. आपण लास्टला लिहूयात, पहिलं मी तुम्हाला समजून सांगते. आणि क्लास 1 मध्ये आय थिंक सो माझा हात थोडासा इकडे तिकडे गेल्यामुळे आवाजाचा थोडासा इश्यू झालेलाच आहे आणि थोडस मला समजून घ्यायचंय गाईज, प्लीज. आणि सॉरी. आणि आज मी आपला स्पॅच्युला यूज करते माईक पकडायला, जेणेकरून मला जास्त असं वरती नाही पकडायला लागायचं. ओके, तर मेहंदी स्टॉकिंग का केली पाहिजे, कारण आपण जेव्हा मेहंदी पावडर घेतो तेव्हा ती 5 फिल्टर किंवा 7 फिल्टर असते, पण 5 फिल्टर आणि 7 फिल्टर म्हणजे 5 ते 7 वेळा फिल्टर येऊनही कधी कधी मेहंदीमध्ये थोडासा कचरा असतो किंवा मेहंदीमध्ये गाठी असतात. सो स्टॉकिंग केल्यानंतर ना त्या पूर्ण गाठी या निघून येतात आणि मेहंदी एकदम स्मूथ होते. त्याच्यासाठी मेहंदी स्टॉकिंग केली जाते. तर त्याच्यामध्ये काही पॉइंट्स आहेत जे तुम्ही लिहून घेऊ शकता, मी लगेचच सांगते. सो पहिलं पॉइंट लिहा की स्टॉकिंग का केले पाहिजे, त्याच्यानंतर न आन्सर मार्क करून लिहा, कारण मेहंदी भिजवताना त्यामध्ये काही कचरा किंवा मेहंदी जाड असेल तर ती स्टॉकिंगमुळे पेस्ट सॉफ्ट बाहेर येते. सो हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून करून लिहायचा आहे, तर तुम्हाला लिहायला पण टाइम मिळेल.
हाच फायदा आहे गाईज ऑनलाईन क्लासचा, की तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहू शकता, प्लस ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे तुमच्या फोनमध्ये सेव्ह राहतात. पण ऑफलाईन क्लासचं तसं नसतं. खूप सारे स्टुडंट असतात, प्रत्येकाला वेगवेगळं सांगायचं, खूप हेक्टिक होऊन जातं. आणि हे तुम्ही घर बसल्या करताय तर तुमच्यासाठी खूप युजफुल आहे. आणि सो आता हे सांगितलंय मी तुम्हाला की स्टॉकिंग का केली पाहिजे, तर कारण मेहंदी भिजवताना त्यामध्ये काही कचरा किंवा मेहंदी जाड असेल तर ती स्टॉकिंगमुळे पेस्ट सॉफ्ट बाहेर येते, मेहंदी सॉफ्ट व्हायला मदत होते. त्यानंतर ना 2 3 4 5 6 7 3 3 6 1 7 त्यानंतर ना काही 7 पॉइंट आहेत जे खूप इम्पॉर्टंट आहे. आपण ज्यावेळी एक्झाम वगैरे घेऊयात क्लास संपत संपत आल्यानंतर ना, त्यावेळी ह्या बारीक बारीक खूप गोष्टी इम्पॉर्टंट आहेत ज्या मी तुम्हाला विचारणार आहे. आणि येस, तर त्या तुम्ही लिहून घ्या आणि व्यवस्थित लक्षात ठेवा. तर फर्स्ट पॉइंट लिहून घ्या, मेहंदी भिजवताना पिण्याचे पाणी घ्यावे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी या खूप इम्पॉर्टंट असतात. आपल्याला नंतर या लक्षात राहत नाही आणि त्याने खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात जे आपल्याला कळत नाही ते कशामुळे होते. जसं की नंतर मेहंदी भिजवताना ऑर्डरला जाताना कधी कधी मेहंदीमध्ये प्रॉब्लेम्स येतात, पण आपल्याला समजत नाही की ते प्रॉब्लेम्स का आलेत. तर त्यामुळे हे छोटे छोटे पॉइंट्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत जे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. 4 ते 5 वेळा ते सारखे सारखे वाचायचे आहेत. असं केल्याने तुमच्या ते लक्षात राहील. सो फर्स्ट पॉइंट आहे, मेहंदी भिजवताना पिण्याचे पाणी घ्यावे. सेकंड पॉइंट, मेहंदी स्टोअर करताना ती थंड जागी किंवा गरम जागी ठेवू नये. जास्त थंड ठिकाण जिथे असतं, थंड जागा तुमच्या घरामध्ये जसं की फ्रीज, जास्त ती फ्रीज मध्ये नाही ठेवायची आहे आणि जास्त गरम ठिकाणी ठेवायची नाहीये, कारण ती मेल्ट होऊ शकते. त्याच्यामुळे नॉर्मल ठिकाणी तुम्ही ठेवू शकता, लाईक असं बाहेर कुठेही ठेवू शकता, फक्त जिथे जास्त गरमी वगैरे असते तिथे ठेवू नका. त्यानंतर मेहंदी प्लॅस्टिकच्या डब्यात भिजवली पाहिजे. काल जसं क्लास 1 मध्ये सांगितले, एअरटाईट डब्यामध्येच आपल्याला मेहंदी भिजवायची आहे. त्यानंतर काचेची किंवा स्टीलच्या डब्यात भिजवली नाही पाहिजे मेहंदी. सो लिहून घेताना असं लिहून घ्या, मेहंदी प्लास्टिकच्या डब्यात भिजवली पाहिजे. त्यानंतर काचेचे किंवा स्टीलच्या डब्यात नाही भिजवली पाहिजे. ओके. मेहंदी फ्रीज मध्ये ठेवू नये. त्यानंतर मेहंदी फ्रीज मध्ये नाही ठेवायची, पण लॉंग लास्टिंग तुम्हाला हवी असेल मेहंदीची पेस्ट बनवल्यानंतर तर फ्रीजर मध्ये ठेवू शकता. जास्तीत जास्त दिवस ती चांगली राहते, कारण जर बाहेर तुम्ही ठेवली तर पूर्ण मेहंदीचे कोन जे असतात ते मेल्ट होऊन जातात. आय एम सॉरी, पण जे तुम्ही कोन असतात ते बनवल्यानंतर आहे तशा फ्रीजर मध्ये ठेवले तर लॉंग लास्टिंग राहू शकतात. त्यानंतर मेहंदी फ्रीज मध्ये ठेवू नये हा पॉइंट झाला. शिळा कोन हा सूज असतो लास्टला. फ्रेश कोन हा टाईट असतो. लाईक जो शिळा कोन असतो म्हणजे आज जर आपण एक कोन बनवलाय तर तो 4 ते 5 दिवसांनी बघायचा, तो एकदम पातळ झालेला असतो, त्याने फिनिशिंग येत नाही, त्याला टोक व्यवस्थित राहत नाही. सो फ्रेश कोन हा नेहमी टाईट असतो, आपण जसं बनवेन तसाच राहतो. सो ब्रायडल ऑर्डरला जाताना किंवा मेहंदीची प्रॅक्टिस करताना कोन हा तुम्ही शिळा यूज करू नका, म्हणजे जास्त दिवसांनी बनवलेला तो फ्रेश कोन यूज करण्याचा ट्राय करा. ओके. हे आपले मेन पॉइंट झाले. त्याच्यानंतर काही टिप्स आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आधी समजून सांगते, नंतर लिहून घ्या. तर आपण जेव्हा मेहंदी भिजवतो तेव्हा आपण नॉर्मल पाणी यूज करतो, राईट. पण तेच पाणी जर तुम्ही लवंग आणि चहा पावडरचं केलं तर अजून जास्त कलर यायला मदत होते. सो काय करायचंय तुम्हाला, आपल्या शॉर्ट व्हिडिओज मध्ये किंवा आधी मी जे ब्लॉग बनवले त्याच्यावर कुठेतरी ह्या क्लिप्स असतील ऍड, पण आता मला आठवत नाहीये एक्झॅक्टली त्या मी कुठं टाकल्या ते. तर मी आता सांगते तुम्हाला. मेहंदी भिजवण्याच्या अगोदर अर्धा तास तुम्हाला चहा पावडरचं पाणी, म्हणजे चहा पावडर उकळून त्याचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि त्यात उकळताना त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ते 5 लवंग टाकायचे आहे. त्याने काय होतं, मेहंदीचा अजून जास्त डार्क कलर येतो. ते पाणी पूर्ण थंड करून घ्यायचे, मग तुम्हाला मेहंदीमध्ये थोडं थोडं ओतायचंय. म्हणजे जिथे तुम्ही नॉर्मल पाणी यूज करता त्याच्या जागेवरती तुम्हाला चहा पावडर आणि लवंगचं पाणी यूज करायचंय. त्याने तुमचा रंग छान येण्यासाठी मदत होते. त्यानंतर मेहंदी काढून झाल्यानंतर
समटाइम्स तुम्हाला ब्राईडचा कॉल येतो की तुमच्या मेहंदीला कलरच आलेला नाहीये. मी तुम्हाला जे ऑइल सजेस्ट केलं 100% इसेन्शियल ऑइल आहे ते, त्याने कलर येतोच, पण नाही आला कलर. एखाद्या ब्राईडला उष्णता कमी असते, तिच्या हातावरती मेहंदीला कलर नाही येत, तर अशी ब्राईड तुम्हाला कॉल करू शकते. कॉल केल्यानंतर ना तुम्हाला तिला सजेस्ट करायचं आहे की तुमच्या मेहंदीवरती मूवचा स्प्रे, बाम किंवा त्याच्यावरती वॅसलीन लावा. त्याने काय होतं, उष्णता तयार होते मेहंदीवरती आणि कलर यायला मदत होते, इन्स्टंट कलर येतो. त्यानंतर ना तिला तुम्हाला सांगायचंय की रात्री झोपताना तुम्हाला हे जे आहे म्हणजे लवंगची वाफ घेणे, हे सगळ्या ब्राईडला सजेस्ट करायचं आहे तुम्हाला. इवन ज्यावेळी एखाद्या ब्राईडचा कॉल येतो तेव्हा तिला नाही करायचंय. प्रत्येक ऑर्डरला ज्यावेळी तुमची मेहंदी काढून होते त्यावेळी किंवा मेहंदीच्या अगोदरच तुम्हाला ब्राईडला सांगायचे आज रात्री झोपताना लवंगची वाफ घेतल्याशिवाय झोपू नका, कारण लवंगच्या वाफेने सुद्धा खूप छान फरक पडतो मेहंदीचा कलर डार्क येण्यासाठी. सो कंपल्सरी मेहंदीला आपल्या लवंगची वाफ घ्यायला सांगायची. आणि त्यानंतर नवरीच्या अंगामध्ये जर हिट खूपच कमी असेल तर लास्ट म्हणजे आपण तिच्यावरती खूप सारे हे सगळं करून बघितले, झेंडू बाम लावून बघितलाय, मूळचा स्प्रे मारून बघितलाय, पण तिला काहीच होत नाही. इवन तिला लवंगच्या वाफेने सुद्धा काही झालं नाही. तर त्याला लास्ट ऑप्शन आहे, जो लास्ट ऑप्शन मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे, व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला अजिबात सुद्धा स्किप नाही करायचा, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. हे माझ्या फायद्यासाठी नाही, हे तुमच्या फायद्यासाठी आहे. मी हा इम्पॉर्टंट हा जो पॉइंट आहे तो मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे. आणि आता हा पॉइंट ऐकण्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप करून पुढे जाऊ नका. मी याच्यामध्ये कधीही सांगू शकते पुढे हा पॉइंट, आणि खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा असं होतं की ब्राईड हे सगळं करून बघते, तिला कलर येत नाही. कारण मला माझ्या 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये अशा खूप ब्राईड आल्यात ज्यांना हिट कमी असते, मेहंदीला कलर लास्ट मुमेंटला पण येत नाही, किंवा अशी एखादी ब्राईड असते जी आता आपलं कसं असतं, समजा परवा दिवशी लग्न आहे तर त्याच्या 2 दिवस आधी आपण मेहंदी काढतो. आज मेहंदी काढतो, उद्याचा दिवस सोडून तिचं लग्न असतं. काहींना खूप प्रॉब्लेम्स असतात, त्याच्यामुळे लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी किंवा लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळी मेहंदी काढावी लागते. सो त्या मुलींना दुसऱ्या दिवशी तर लगेच कलर नाही येणार आहे. सो त्यांना तुम्ही काय करणार? सो हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो मी लास्टला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर मेहंदीमुळे जर ॲलर्जी झाली तर बर्फ लावणे हा आपल्याकडे छान ऑप्शन आहे. कारण एखाद्या नवरीला, ब्राईडला जर ॲलर्जी झाली, ती म्हणली की खूप आग होते मेहंदीची किंवा खाज येते मेहंदीला, तर तिला सांगायचं की तुझ्या दोन्ही हँड्सला, लेगला छान अशी बर्फाने मसाज दे. बर्फाने मसाज केल्यावरती कोणतीही हिट असो, त्याच्यानंतर जर तिला त्या गरमीने, हिटने त्रास होत असेल हातांची, जसं की आग होत असेल, जळजळ होत असेल, तर तिला सांगायचं ते बर्फाने मालिश कर म्हणून. ओके. त्यानंतर जर तिने बर्फाने मालिश केली तर तिला फरक पडणारच आहे. पण अजून एक सेकंड ऑप्शन आहे त्याच्यामध्ये, ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल हा थंडावा देतो. सो ॲलोवेरा जेल जर तिने यूज केलं तरी पण तिला मदत होऊ शकते जळजळ आणि आग तिची कमी होण्यासाठी, किंवा जर तिला काही ॲलर्जी त्यांच्या मेहंदीमुळे होत असेल तर ती कमी करण्यासाठी. ओके. सो अजून इम्पॉर्टंट गोष्ट त्यानंतरची एक आहे, हे तुमच्या मनावरती आहे, तुम्हाला जसं कम्फर्ट वाटेल तसं. बट मी तुम्हाला सांगते की ऑर्डरला जाताना नेहमी ड्रेसमध्ये कुर्ता आणि लेगिन्स घालायची. कुर्ता आणि लेगिन्सने काय होतं, आपण स्वतः कम्फर्टेबल राहतो, किंवा लेगिन्सच्या ऐवजी जर तुम्ही प्लाझो पॅन्ट घातली तर अजून बेटर आहे. कारण प्लाझो पॅन्ट मध्ये आपण कसंही हे करू शकतो, वागू शकतो. जसं की जीन्स घातली तर खूप फिट वाटतं, जास्त वेळ मांडी घालून बसू शकत नाही, किंवा जरी आपण चेअरवरती बसलो तरी पण जास्त वेळ नाही बसू शकत, कारण ते खूप फिट वाटतं पॅन्ट आपल्या लेगला. त्याच्यामुळे ऑर्डरला जाताना जर तुम्ही कुर्ती आणि प्लाझो मध्ये गेला तर खूप बेटर राहील तुमच्या कम्फर्ट झोन साठी. त्यानंतर जीन्स का घालू नये, कारण आपल्या पायाला मोठे गोळे येऊ शकतात. त्यानंतर जर त्या जीन्स वरती जर आपण टॉप घातला तर आपली जी पाठीमागचे बॅक आहे ती उघडी पडू शकते, आणि अशामुळे आपल्याला खूप अनकम्फर्टेबल वाटतं आणि मेहंदीमध्ये लक्ष कमी आणि आपल्या क्लोथ्स जास्त लक्ष लागतं. त्याच्यामुळे थोडंसं कम्फर्ट
झोन मध्ये तुमच्या जा, कम्फर्टेबल कपडे घालून जा, जेणेकरून सगळं तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या मेहंदीमध्ये राहील आणि स्वतःलाही कम्फर्टेबल आणि प्रेझेंटेबल वाटेल त्याच्यासाठी. अजून एक आहे केस. सो केसांची वेणी घालू शकता. तुम्हाला माहितच आहे तुम्ही कसं कॅरी करू शकता तुमच्या केसांना, सो तसं करून घ्या. आणि हे प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्टचं खूप चांगलं वर्क तुम्हाला समोरच्याला दाखवायचं असेल तर स्वतः प्रेझेंटेबल असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला वाटेल की मॅम असं काय सांगतायत, बट हाही पॉइंट आहे जो आम्हाला आमच्या मॅमनी सुद्धा सांगितला होता, तोच तुम्हाला सांगते. त्यानंतर ऑर्डरला जाताना मेहंदी व्हॅनिटी तयार कशी करावी, मेहंदी व्हॅनिटी मध्ये कोणकोणत्या गोष्टी ऍड असल्या पाहिजे, तर मेहंदी व्हॅनिटी मध्ये असलं पाहिजे मेहंदी पिलो, मेहंदी पेस्ट, मेहंदीचे पेपर, टेप मशीन, टेप, त्यानंतर नॅपकिन, पायपिंग बॅग, स्टॉकिंग, शुगर डॅपर, मूव स्प्रे, पोर्ट्रेट मेहंदीसाठी लागणारे सामान, लेगसाठी स्टूल घेऊन जाणे. सो हे आपल्या मेहंदी व्हॅनिटी मध्ये पूर्ण सामान असलं पाहिजे. कधी कधी काय होतं ना, आपण ऑर्डरला जातो आणि ऑर्डरला गेल्यानंतर अचानक मेहंदीची पेस्ट कमी असते आणि त्यानंतर काय होतं, आपल्याला समजत नाही की काय करायचं. पुढे जर सायडर्स असेल तर त्या सायडर्स आपण सोडून देतो का तर आपल्याकडे मेहंदीची पेस्ट शिल्लक नाहीये. सो अशा वेळी आपण काय करू शकतो, तर पटकन इकडे एका साईडला मेहंदी काढता काढता एका साईडला मेहंदीची पेस्ट भिजायला घालू शकतो, जेणेकरून दुसऱ्या सायडर्सला ती मेहंदी उपयोगी पडेल. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं 12 तास मेहंदी पूर्ण भिजवली पाहिजे, पण इन्स्टंट आपल्याकडे दुसऱ्या गोष्टी पण आहे, जर कलर नाही आला तर करायला. सो एक 3 ते 4 तास किंवा 2 ते 3 तास आपण पटकन मेहंदी भिजवून सायडर्सला मेहंदी काढू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याकडे मेहंदी पेस्ट, ऑइल हे सगळं आपल्या मेहंदी व्हॅनिटी मध्ये असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर हे सगळं तुम्ही आधी अगोदर लिहून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढे आहे प्रॅक्टिस मेहंदीचे प्रमाण आणि ब्रायडल मेहंदीचे प्रमाण. ते तुम्ही एकदम व्यवस्थित लिहून घेतले तर अजून फायदा होईल तुम्हाला. तर टिप्स मध्ये लिहून घ्या. मी पटपट सांगते, तुम्ही तसं स्टॉप करून करून लिहू शकता. टिप्स मध्ये आहे मेहंदी. फर्स्ट पॉइंट, मेहंदी ऑइल मध्ये 10-15 लवंग घातल्यावर ऑइल मेहंदी मध्ये फिक्स केल्यानंतर रंग खूप छान येतो. सेकंड पॉइंट, मेहंदी काढून झाल्यावर मेहंदीवर मूव स्प्रे केल्यावर रंग येतो. तसेच मेहंदी काढून झाल्यावर लवंगची वाफ घेतली आणि दुसऱ्या दिवशी अंघोळ झाल्यावर मेहंदीला विक्स किंवा झेंडूबाम लावल्यावर रंग येतो. ओके, हे 2 पॉइंट झाले. थर्ड पॉइंट आहे मेहंदीमुळे ॲलर्जी झाली तर आधी बर्फाने मसाज करा. जिथे ॲलर्जी झाली तिथे त्यावर खोबरे तेल किंवा ॲलोवेरा जेलने मसाज करा. हे सगळे ऑप्शन्स ट्राय करून देखील फरक नाही पडला तर डॉक्टरकडे नक्की जा. त्यानंतर ऑर्डरला जाताना, फोर्थ पॉइंट आहे, ऑर्डरला जाताना नेहमी ड्रेसमध्ये कुर्ता आणि लेगिन्सच्या ऐवजी आपण प्लाझो घेऊयात. ज्या मुली लेगिन्स मध्ये कम्फर्टेबल असतात त्या तेही घालू शकतात. सो कुर्ता आणि प्लाझो घालावी, यामुळे आपल्या पोटावर ताण नाही येत. जीन्स घालू नये, मोठे गोळे आणि पाठ उघडी पडेल असे कपडे घालू नये. केसांची वेणी किंवा केस बांधून ठेवावे, कारण काम करताना ते मध्ये येणार नाही. ऑर्डरला जाताना मेहंदी व्हॅनिटी तयार कशी करावी किंवा त्यामध्ये काय काय ऍड असले पाहिजे. सो फर्स्ट पॉइंट आहे मेहंदी पिलो, सेकंड मेहंदी पेस्ट, थर्ड आहे मेहंदी पेपर, फोर्थ आहे टेप मशीन, फिफ्थ आहे टेप, सिक्स्थ आहे नॅपकिन, सेव्हन्थ आहे पायपिंग बॅग, एथ आहे स्टॉकिंग, नाईन्थ आहे शुगर डॅपर, 10th आहे मूव स्प्रे, 11th पोर्ट्रेट मेहंदीसाठी लागणारे सामान, लेग साठी स्टूल घेऊन जाणे. असे टोटल 12 to 13 पॉइंट्स आहेत आपल्या मेहंदी व्हॅनिटी मध्ये. त्यानंतर नवरीची ऑर्डर बुक करताना नवरीला कोणते प्रश्न विचारायचे जे तिच्या हेल्थशी रिलेटेड असतात. सो नवरीने आपल्या मेहंदी ऑर्डरच्या दिवशी फक्त मेहंदीच काढली पाहिजे. त्या दिवशी तिचा दुसरा कोणताही इव्हेंट किंवा तिचं दुसरं कोणतंही काम राहिलेलं नकोय. आपण तिथे जायच्या अगोदर, तिच्या लोकेशनवरती जायच्या अगोदरच तिचं वॅक्स वगैरे जे असेल ते सगळं झालेलं हवं. हे आय एम सो सॉरी गाईज. तर हे आपण ज्यावेळी नवरीचा कॉल घेतो ऑर्डर बुक करताना त्यावेळीच हे सगळं तिला व्यवस्थित कन्फर्म सांगायचं आहे की वॅक्स वगैरे सगळं तुझं आधीच झालेलं पाहिजे. त्यानंतर तू कशाच्या गोळ्या वगैरे खातीये का हे पण त्यांना एकदा विचारून घ्यायचं.
थर्ड क्वेश्चन विचारायचा आहे, मेहंदीसाठी अंगात हीट कशी आहे, कमी आहे की जास्त आहे? कारण जर तिच्या अंगामध्ये ऑलरेडी हीट कमी असेल तर आपण आधीच सगळं सोबत घेऊन जाऊ शकतो, मूव स्प्रे वगैरे. कारण सगळं सोबत घेऊन गेलो तर तिला सांगायची गरज नाही, आपण ऑलरेडी तिच्यावरती त्या गोष्टी ट्राय करू शकतो की नंतर तिला हा प्रॉब्लेमच येणार नाही. ओके. त्यानंतर ना आहे प्रॅक्टिस मेहंदी प्रमाण. सो अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, पहिलं प्रॅक्टिस आणि ब्रायडल मेहंदी हे दोन्ही गोष्टी लिहून घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला मी त्या सांगते. सो प्रॅक्टिस मेहंदी प्रमाण अशी वरती हेडलाईन टाका. प्रॅक्टिस मेहंदी प्रमाण, एक साइडला टाका मेहंदी, एक साइडला टाका साखर आणि त्याच्या खाली प्रमाण लिहून घ्या. सो मेहंदी खाली 5 लाईन म्हणजे 5 लाईन मध्ये सलग लिहा. 1 चमचा, 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे, 5 चमचे म्हणजे मेहंदी. ओके ओके. सो मी ते स्क्रीन वरती पण एक साइडला इकडे किंवा इकडे टाकते. प्रॅक्टिस मेहंदीचे प्रमाण, मेहंदी, साखर, 1 चमचा, 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे, 5 चमचे. साखर मध्ये 1 चमचा मेहंदी घेतली तर अर्धा चमचा साखर, 2 चमचे मेहंदी घेतली तर 1 चमचा साखर, 3 चमचे मेहंदी घेतली तर 1.5 चमचा साखर, 4 चमचे घेतली तर 2 चमचे साखर, 5 चमचे घेतली तर 2.5 चमचे साखर. या प्रमाणावरून तुम्हाला बेसिकली समजलंच असेल की आपण जे मेहंदीचे प्रमाण घेतो त्याच्या हाफ क्वांटिटी मध्ये तुम्हाला साखरेचं प्रमाण घ्यायचंय. हे कर. त्याच्यानंतर ना इथे ब्रायडल मेहंदीचं प्रमाण पण टाकते. ब्रायडल मेहंदी प्रमाण, मेहंदी, साखर, ऑइल. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं क्लास 1 मध्ये, प्रॅक्टिसच्या मेहंदीमध्ये ऑइल यूज होत नाही, ब्रायडलच्या मेहंदीमध्ये ऑइल यूज होतं, त्याच्यामुळे ऑइलचा हा एक पॉईंट जास्त इथे वाढलाय. सो मेहंदी मध्ये लिहून घ्या 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे, 5 चमचे, 7 चमचे, 10 चमचे, 15 चमचे, 20 चमचे हे सगळं लिहून घ्या. मध्ये साखरेमध्ये लिहून घ्या 2 चमचे, इकडे असेल तर इकडे 1 चमचा, 3 चमचे 1.5 चमचे, 4 चमचे 2 चमचे, 2.5 चमचे, 3.5 चमचे, 5 चमचे, 7.5 चमचे आणि 10 चमचे. ऑइल मध्ये लिहून घ्या 1 चमचा, 2 चमचे, 3 चमचे, 4 चमचे, 6 चमचे, 9 चमचे, 14 चमचे, 18 चमचे. ओके. तुम्ही इथं मी तुम्हाला स्क्रीनवरती सगळं टाकलंय त्यामुळे लिहून घ्यायला प्रॉब्लेम येणार नाही, समजून घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. मी स्क्रीनवरती यासाठी टाकलंय की जरी तुम्हाला तोंडाने सांगितलं तर कुठेतरी तुमच्याकडून मिस्टेक झाली तर चुकून नंतर प्रॉब्लेम येईल, म्हणून स्क्रीनवरती इथे टाकलेला आहे. त्यानंतर ना खाली एक मेन पॉइंट लिहून घ्या 18 चमचे मेहंदी पुढे. म्हणजे तुम्हाला 18 चमच्याच्या पुढे मेहंदी भिजवायची असेल, लाईक जास्त तुम्हाला ब्राईड, ग्रूम, त्यानंतर पूर्ण सायडर्स वगैरेची ऑर्डर असेल तर 18 चमच्यापेक्षा पुढे मेहंदी भिजवावी लागते, खूप मोठी ऑर्डर असेल तर ज्यावेळी 18 चमचे मेहंदी पुढे मेहंदी भिजवायची असेल तर ऑइलचे 2 चमचे कमी घ्यावे. म्हणजे आता समजा आपण 7 चमचे मेहंदीला 6 चमचे ऑइल घेतोय, ओके, हे प्रमाण बरोबर आहे. पण जेव्हा 18 चमच्याच्या पुढे जातं म्हणजे 20 चमचे घेऊयात, म्हणजे 20 चमचे घेतले तर हाफ क्वांटिटी मध्ये साखर घेणार 10 चमचे, ऑइल आपण किती घेतलं पाहिजे, 19 चमचे घेतलं पाहिजे ना, तिथे आपण ते 18 चमचे घेणार आहे किंवा 17 चमचे घेतले तरी पण चालेल. सो हे आहे प्रमाण. ओके. प्रॅक्टिस मेहंदी आणि ब्रायडल मेहंदीचे प्रमाण हे झाल्यानंतर एक पॉईंट तुम्हाला सांगणार होते, जो आहे ऍडव्हान्स पेमेंट. ज्यावेळी आपण ब्रायडल ऑर्डर बुक करतो त्यावेळी तिला सगळं सांगायचं आहे की जर मी तुमच्याकडून ऍडव्हान्स पेमेंट घेईल, ऍडव्हान्स पेमेंट दिल्यानंतर ना ऑर्डर कॅन्सल होणार नाही. जर तुम्ही काही गोष्टींमुळे ऑर्डर कॅन्सल केली तर ऍडव्हान्सचे पैसे रिटर्न दिले जाणार नाही. ऍडव्हान्स किती घ्यायचं हे डेफिनेटली तुमच्या मनावरती आहे. सो हे झालंय आपलं उरलेली थेरी. सो थेरी कम्प्लीट झाली आहे. सगळी थेरी तुम्ही लिहून घेतली असेल तर इंस्टाग्राम वरती स्टोरी ठेवायची आणि त्याला मला मेन्शन करायचं आहे. तुम्हाला नक्कीच मेन्शन बॅक दिलं जाईल. ओके. सो मी आधी चेक करते आपला व्हिडिओ किती मिनिट्सचा झाला आहे. जर जास्तीत जास्त झाला आहे असेल तर आपण हा व्हिडिओ इथे स्टॉप करू, जेणेकरून थेरी आपली दोन्ही व्हिडिओमध्ये पूर्ण कंप्लीट होईल. क्लास 1, क्लास 2 मध्ये. क्लास 3 मध्ये आपण कोन मेकिंग आणि मेहंदी पेस्ट कशी बनवायची हे घेऊया, जेणेकरून जसं घाई करूनही काहीच फायदा नाहीये. कारण समजायला आणि कोणती गोष्ट करायला थोडा पेशन्स असणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच पेशन्समुळेच गोष्टी कव्हर होतात. आता मी थेरी घेतली, लगेच कोन मेकिंग घेतलं, लगेच पेस्ट बनवायचं जर मी घेतलं तर तुम्हाला समजायला पण थोडंसं समजायला प्रॉब्लेम येईल आणि मला पण तुम्हाला एवढं सगळं समजून सांगायचं. त्यापेक्षा जर मी उद्या क्लास 2 मध्ये डिरेक्टली कोन मेकिंग आणि पेस्ट घेतली तर यावरती आपण जास्त कॉन्व्हर्सेशन करू शकतो. कारण व्हिडिओ जास्त पण लॉंग नाही पाहिजे आणि तुम्हाला आवड आहे, मला खूप माहिती आहे हे, पण
जास्त मोठा व्हिडिओ असेल तर थोडंसं ते एक कमी होतं. आज छोटा व्हिडिओ बघितला की थोडा इंटरेस्ट अजून बिल्डअप होतो की येस उद्या पण व्हिडिओ बघायचा. आज खूप लॉंग बघितलं की थोडंसं मन थकतं आपलं. त्याच्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये ही सगळी थेरी कंप्लीट केलेली आहे. येस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो मगाचा पॉइंट सांगते की सगळे आपण पर्याय केले, सगळं केलं तरीही नवरीला मेहंदीला कलरच आला नाहीये. नवरी कॉल करून म्हणतेय की नाहीच आलाय कलर मेहंदीला. सगळे पर्याय ट्राय करून सुद्धा, किंवा लग्नाच्या तिच्या आदल्या दिवशी आपण सकाळी किंवा नाईटला मेहंदी काढली तर हा प्रॉब्लेम येऊ शकतो की तिच्या हातांना कलर वगैरे नाही येणार. सो तिला सांगायचं आहे की चुना, आपला जो खायचा चुना असतो ना, तो खायचा चुना घ्यायचा आहे आणि हळद घ्यायची आहे. तर त्या हळदीमध्ये म्हणजे हळदीचं थोडंसं पाणी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना थोडासा चुना टाकायचा, म्हणजे हळद आणि चुन्याचं पाणी करायचं, लय पातळ नाही, थोडंसं घट्ट. आणि ते सगळ्या हातांना तिच्या पायांना लावायचं आहे. फक्त 15 मिनिटं ठेवायचे आणि लगेच धुवून टाकायचे, कारण ते खूप हेक्टिक पण असतं, हेवी असतं. त्याच्यामुळे थोडंच ठेवायचे, 15 मिनिटं ठेवायचे, लगेच धुवून टाकायचं. 101% तुमच्या मेहंदीला कलर आल्याशिवाय राहणार नाही, मी गॅरंटी देऊ शकते या गोष्टीची. तर आपण सगळं तुम्ही जर लिहून घेतला असेल तर आपल्या इंस्टाग्राम वरती मेन्शन करायला विसरू नका. जसं की मी स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलंय, ज्या मुली जास्तीत जास्त मेन्शन करतील, आपल्या व्हिडिओच्या खाली जास्तीत जास्त कॉमेंट्स करतील आणि आपल्या इंस्टाग्रामला क्वेश्चन बॉक्स मध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन विचारतील, म्हणजे ज्या आपल्याशी जास्तीत जास्त कनेक्ट असतील, त्या मुलींना आपण आपल्या क्लासच्या लास्ट दिवशी त्यांची नावं अनाउन्स करून त्यांना छोटे छोटे छान असे गिफ्ट देणार आहोत. त्या मुलींसोबत मी इंस्टाग्राम वरती कॉन्टॅक्ट करणार आहे. क्लासच्या शेवटच्या दिवशी मी रोज कॉमेंट्स वाचणार आहे, रोज त्यांची नावं लिहून ठेवणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी खूप अपडेट आहे, तुम्ही खूप अपडेट राहा आणि आपले व्हिडिओज खूप छान छान पद्धतीने आणि व्यवस्थित नेटकेपणाने एकदम मन लावून बघा. तोपर्यंत मी ट्राय करते, आपल्याकडे आडवा ट्रायपॉड नाहीये, सो त्याचा शोध लावते, मी कसं करू शकते, कसं तुम्हाला शिकू शकते, तुमच्यासाठी सर्व 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 बघून ठेवते. पण फक्त तुम्ही छान मला रिस्पॉन्स द्या आणि मी जसं तुम्हाला सगळं समजण्याचा किंवा तुम्ही सॅटिस्फाईड असण्याचा प्रयत्न करते, तर तुम्हीही मला सॅटिस्फॅक्शन द्या, तुम्ही मला सॅटिस्फाईड ठेवा, जेणेकरून मलाही शिकवायला अजून जास्त उत्साह येईल, तुम्हालाही शिकण्याला छान असा उत्साह येईल. ओके, तर आजही कमेंट करा, जशी क्लास 1 ला केली तशी क्लास 2 ला पण करा. अटेंडन्स लावायला विसरू नका. आणि येस, आजचा क्लास 2 कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आज रात्री क्वेश्चन बॉक्स टाकील, क्वेश्चन बॉक्स मध्ये क्वेश्चन विचारा. सो भेटूया क्लास 3 मध्ये. तोपर्यंत बाय बाय.